क्षेत्र भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी पास प्रक्रियेचा दुसरा दिवसही ठरला फुसका। वेबसाईटच्या तांत्रिक घोळामुळे दुसऱ्या दिवशीही दर्शन पास नोंदणी लटकली। वेबसाईटच्या तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी प्रक्रियेला बाधा। ऑनलाईन नोंदणी झालेल्या भाविकांची दर्शन पास नोंदणी रद्द होणार असून या भाविकांना 15 ते 20 जून दरम्यान टप्प्याटप्प्याने दर्शन सेवा देण्याचा मंदिर व्यवस्थापनाचा विचार। ऑनलाईन नोंदणी झालेल्या भाविकांना दर्शनाबाबत व्यवस्थापनाकडून कळवण्यात येईल। श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थान भोरगिरी ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे यांची माहिती। रविवार दिनांक 7 जून पासून मंदिर व्यवस्थापन समितीच्या श्रीभीमाशंकर.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन भाविकांना नाव नोंदणी करावी। मधुकर गवांदे यांच्याकडून करण्यात आले आवाहन। मामाच्या गावची आठवण झाली। थोडंसं आजारपण आहे, वय आहे, त्यामुळे विसरलो होते की ते मामाचं गाव आहे। मी त्यांना लक्षात आणून दिल्यानंतर ते तातडीने मामाच्या गावी गेले। सगळ्या मामांना त्यामुळं बरं वाटलं। मामाच्या गावच्या लोकांना बोलवलं की तुमची काही कामं राहिली असतील तर ती मी सगळी मार्गी लावतो। तर ज्यावेळेला ते मंत्री होते, सत्तेमध्ये होते, त्यावेळेला सहज चुटकीसरशी या सगळ्या गोष्टी संपल्या असत्या। आज साधे आमदार आहेत, पण ठीक आहे, त्यांच्या ओळखीचा फायदा होऊ शकतो। काम झालं तर माझ्याच तालुक्यातलं होईल, ते कधी सुरू करतात याची मी वाट पाहतो। मावशीला त्या निमित्ताने भेटायला गेले, सगळ्या नातेवाईकाच्या गाठीभेटी झाल्या, मलाही बरं वाटलं। त्यामुळे मी जे त्यांच्यावर त्या संदर्भात बोललो त्याची वेळेच त्यांनी दखल घेतली। अजून काही नातेवाईक खेड तालुक्यातले असतील तर शोधून काढावे आणि त्या सगळ्यांना त्यांनी भेटावं, एवढीच माझी विनंती। मंत्री असताना मामाचं गाव का आठवला नाही? चाकणमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार दिलीप मोहितेंचा माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांना खोचक सवाल। माजी मंत्री वळसे पाटलांची मामाच्या गावावर वरवरची माया, एवढं प्रेम होतं तर मामाचं गाव का सुधरवलं नाही? खेड तालुक्याच्या विकासाला सततची अडवणूक केल्याचा वळसे पाटलांवर पुन्हा एकदा माजी आमदार मोहितेंनी केला आरोप। चाकणमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिलीप वळसे पाटलांच्या मोहकल आणि वेताळे या गावांना दिलेल्या भेटींचा माजी आमदार मोहितेंनी घेतला खरपूस समाचार। MIDC मध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून तुमची कोण कोण लोक फिरतात, ती जर उद्याच्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जर बाहेर आणलं तर निश्चित तुमच्या सिंडिकेटला काय नाव द्यावं हे खरं तर तालुक्याला प्रश्न पडत। मला आज तुम्हाला हे सर्व प्रश्न विचारायचे नाही, परंतु ह्याच्यातून हा जो टॅक्स वाढला, ह्या टॅक्समधून माझ्या ग्रामपंचायतचा फायदा आला, माझ्या 11 गावचा फायदा आला। खराबवाडी मागच्या बऱ्याचशा कालावधीमध्ये त्या ठिकाणी कचऱ्याच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी प्रलंबित आहे, अख्खं गाव धुराखाली आहे। तुम्ही ह्या शब्दावरती किंवा ह्या प्रश्नावरती प्रशब्दसुद्धा बोलले नाही। माझी विनंती आहे, तुम्ही विकासावरती बोला, तुम्ही अण्णांवरती आमच्यावरती टीका करायचं सोडून द्या, कंपन्यांची पाठराखण करायचं सोडून द्या। कंपन्या बुडवत असलेला कर नक्की कोणाच्या घरी जात होता? हा कर सरकारला मिळत असेल तर तुमची तळपायाची आग मस्तकाला का गेली? आमदार बाबाजी काळे यांच्यावर जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांचा निशाणा। कारखानदारांना मी कुठल्याही प्रकारचा त्रास दिला असं सिद्ध झालं तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईल, गणेश बोत्रे यांचा हल्लाबोल। चाकण औद्योगिक वसाहतीत दिलीप मोहितेंची सिंडिकेट असल्याबाबत आमदार बाबाजी काळे यांनी मुख्यमंत्र्यांना मेलद्वारे पाठवलेल्या पत्राला राष्ट्रवादी काँग्रेसचं शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेतून परखड उत्तर। आमदार साहेबांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा विकासावर बोलावं। आम्हाला सिंडिकेट म्हणता, कंपन्यांना धमकावणाऱ्या तुमच्या सिंडिकेटला काय नाव द्यावं? पत्रकार परिषदेत गणेश बोत्रे यांचा आमदार काळेंना थेट सवाल। त्यात जे विकास आराखड्यातले जे वाहनतळ आहे ते डेव्हलप करायचे आहे। तर माझं असं म्हणणं होतं की जर 23 किलोमीटर पोखरीच्या ठिकाणी जर तुम्ही वाहनतळ डेव्हलप करत असाल तर आमच्याकडे भोरगिरी आहे, टोकवडा आहे, मंदुशी आहे, 10-12 किलोमीटरच्या आतमध्ये ती वाहनतळ आपल्याला उभं करता आलं असतं, ज्यातून आमच्या स्थानिक ज्या मुलं आहेत त्यांना त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असतात। माझं म्हणणं आहे की एकही रुपया पुढच्या 10 वर्षात खेड तालुक्याला मिळू शकत नाही, कारण आत्तापर्यंत भीमाशंकर परिसराच्या नावाखाली जो विकास झाला त्याचे सगळे पैसे आंबेगाव तालुक्यामध्ये त्या ठिकाणी वापरले गेले।
खेड तालुक्यात कुठेही त्याच्या प्रकारची एकही रुपयाची डेव्हलपमेंट त्यांनी केलेली नाही. भीमाशंकर विकास आराखड्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आक्रमक. भीमाशंकर विकास आराखड्यामध्ये खेड तालुक्याला काय दिले? आंबेगाव तालुक्यात वाहनतळ उभारले, मग खेड तालुक्यात का नाही? जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे यांनी पत्रकार परिषदेत प्रश्न केला उपस्थित. भीमाशंकर विकास आराखड्यातून पुढची 10 वर्षे खेड तालुक्याला 1 रुपयाही मिळू शकत नाही. चाकणमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार दिलीप मोहितेंचा दावा. भीमाशंकरला आंबेगाव हे शेपूट लावू देणार नाही, त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला आम्ही तयार आहोत. पत्रकार परिषदेमध्ये माजी आमदार दिलीप मोहितेंचा पुनरुच्चार. चाकण औद्योगिक वसाहतीमधील राष्ट्रवादीच्या कारभारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेले मूळ पत्र जाहीर. आमदार बाबाजी काळे हे माजी आमदार दिलीप मोहिते आणि जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांच्यावर केलेल्या आरोपांवर ठाम. निष्पाप असाल तर चौकशीला सामोरे जा. माजी आमदार दिलीप मोहितेंना आमदार बाबाजी काळे यांचं थेट आव्हान. चाकण MIDC मधील कथित खंडणीखोरी आणि औद्योगिक अशांततेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी. संत तुकाराम महाराजांची साक्षात्कार भूमी असलेल्या श्री क्षेत्र भामचंद्र डोंगराच्या पायथ्यापासून 100 मीटर संरक्षित क्षेत्रालगत चाकण MIDC टप्पा क्रमांक 2च्या कार्यक्षेत्रात उत्खनन सुरू. उत्खनन रोखण्यासाठी संतभूमी संघर्ष समिती आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीने शनिवारी दिली राज्यव्यापी आंदोलनाची हाक. श्री क्षेत्र भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी शनिवारी झालेल्या राज्यव्यापी बैठकीत भामचंद्र डोंगराच्या रक्षणासाठी वारकऱ्यांनी एकजूट दाखवण्याचा घेण्यात आला निर्णय. बैठकीतून उत्खनन थांबवा अन संतभूमी वाचवा अशी ही आर्तहाक. यावेळी संतभूमी संघर्ष समितीचे प्रवर्तक मधुसूदन महाराज पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीपसिंह जगताप, मौनानंद महाराज, शिवचरित्रकार यशवंत महाराज फाले, उज्जैनचे डॉक्टर श्रीकांतदास महाराज धुमाळ, प्राध्यापक नामदेवराव जाधव, लातूरचे ज्येष्ठ पत्रकार राजू पाटील, युवक महासंघाचे अध्यक्ष संतोष नानवटे यांच्यासह राज्यभरातील महंतांसह शेकडो वारकरी आणि कार्यकर्त्यांची बैठकीला उपस्थिती. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ग्रामपंचायतीकडील गायरान जमीन PMRDA कडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयाविरोधात सरपंच परिषद, मुंबई खेड तालुका संघटना आक्रमक. खेड पंचायत समिती येथे शनिवारी गायरान जमीन हस्तांतरणाबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी खेड तालुका सरपंच परिषदेची बैठक संपन्न. वाळद, दौंडकरवाडी, कोहिनकरवाडी, सांडभोरवाडी, वाकी बुद्रुक, वडगाव पाटोळे, शिरोली, निघोजे, बुरसेवाडी, दौंदे, येणवे खुर्द, भोमाळे गावचे आजी माजी सरपंचांची उपस्थिती. गायरान जमिनी हस्तांतरणामुळे गाव विकासाला बाधा निर्माण होणार असून शाळा, व्यायामशाळा, आरोग्य केंद्र, पाणी पुरवठा योजना याशिवाय शासकीय बहुउद्देशीय विकास कामांसाठी जागा उपलब्ध होणार नसल्याने खेड तालुक्यातील विविध गावच्या आजी माजी सरपंचांनी गायरान जमीन हस्तांतरणास दर्शविला विरोध. या बैठकीला सरपंच परिषद, मुंबईचे पुणे जिल्हा समन्वयक पुंडलिक कोहिणकर, खेड तालुका अध्यक्ष मनोहर पोखरकर, महिला अध्यक्षा प्रतीक्षा पाचारणे, उपाध्यक्ष सीताराम गुजर, महिला उपाध्यक्षा भाग्यश्री चव्हाण, सचिव पंढरीनाथ कोहिणकर, संपर्क प्रमुख चंद्रकांत भालेराव, समन्वयक चंद्रकांत बारणे, कायदेशीर सल्लागार सोनल टोपे, सदस्य मुदिता देखणे, सुनीता येळवंडे, संगीता तनपुरे, अरुण आढारी आदींची उपस्थिती. खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, इंग्रजी माध्यम विद्यालय या तीनही प्रशालेतील इयत्ता 10वी आणि 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ. यावेळी खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव गणेश जोशी, संचालक हिरामन सातकर, प्रदीप कासवा, बाळासाहेब सांडभोर, स्वानंद खेडकर, व्यवस्थापकीय अधिकारी कैलास पाचरणे, महाविद्यालयाच्या प्राचार्या संध्या कांबळे, इंग्रजी माध्यम विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश देठे, उपमुख्याध्यापिका रेखा जाधव, मानसी मेदगे, पर्यवेक्षक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती. यावेळी महात्मा गांधी विद्यालयाची तनिष्का पाचारणे, इंग्रजी माध्यम विद्यालयाची वैष्णवी सातकर, कनिष्ठ महाविद्यालयाची सुप्रिया गोपणार या विद्यार्थिनींनी व्यक्त केलं मनोगत. पालक प्रतिनिधी म्हणून संजय पानमंद यांनी मांडले विचार.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने शिवपार्वती डोंगरावर 500 देशी झाडांची लागवड. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाचवायच्या असतील तर केक ऐवजी फळे कापून वाढदिवस साजरे करण्याचं पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे प्रदेश प्रवक्ते हनुमंत देवकर यांनी केले आवाहन. चाकण MIDCतील निघोजे येथील शिवपार्वती डोंगरावर ज्ञानगंगा वाचनालय, संत भारती ग्रंथालय, फोक्सवॅगन स्कोडा, टेनेको कंपनी आणि ग्रामपंचायत निघोजे यांच्या वतीने वड, पिंपळ, उंबर, कडुनिंब, करंज, हिरडा अशा 500 देशी वृक्षांची करण्यात आली लागवड. डोंगरावरील 12 गोणी प्लास्टिक बाटल्या आणि कचरा गोळा करून त्याची करण्यात आली विल्हेवाट. यावेळी संत भारती ग्रंथालयाचे ग्रंथपाल सुवर्णा कोलते, उद्योजक कैलास येळवंडे, उपसरपंच संतोष येळवंडे, संदीप येळवंडे, चंद्रकांत बेंडाले, आत्माराम येळवंडे, कामगार नेते मचिंद्र थिगळे, अजित येळवंडे, प्रवीण कोलते, VW स्कोडा कंपनीचे पदाधिकारी भूपेश चावला, बाळकृष्ण चोपडे, अजय कवडे, टेनेको कंपनीचे प्लांट हेड संजय आव्हाळे, HR हेड दिगंबर वाहतुळे, रिजनल हेल्थ अँड सेफ्टी मॅनेजर अविनाश चौधरी, सेफ्टी अँड एन्व्हायरमेंट मॅनेजर नितीन पोटे, कामगार युनियन अध्यक्ष तात्या भोसले आदींची उपस्थिती. रस्ता दुरुस्तीच्या मागणीवरून दावडी चिंचोशी रस्ता खड्डेमुक्त. आमदार बाबाजी काळे यांच्या पाठपुराव्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजवले. नागरिकांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण. रस्त्याच्या कार्यवाहीमुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा. वाहन चालकांनी व्यक्त केलं समाधान. परिसरातील वाहतूक झाली सुरळीत. जुन्या वादातून रस्त्यावर झालेल्या बाचाबाचीचे पर्यावसन हाणामारीत. चुलता पुतण्याला बेदम मारहाण. आरोपींनी पुतण्याच्या खिशातून रोकड लुटली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अक्षय साळुंके, त्याचे साथीदार रोहित मुळेकर, राहणार अहिल्यानगर, श्रीनाथ वायकर, अमोल मकवाणे, किरण भंडारी, सर्व राहणार पाबळ, तालुका शिरूर, आदित्य घनवट, अमजद मुलानी, दोघेही राहणार चास यांच्यावर गुन्हा दाखल. राजगुरुनगर येथील मार्केट यार्ड येथे शुक्रवारी रात्री 8च्या सुमारास घडला प्रकार. याबाबत शुभम विजय सावंत, वय वर्ष 23, राहणार ढमढेरे वस्ती चास यांची फिर्याद.